आपण आता गॅस पेटलेला आहे. गॅसमध्ये आपण तेल टाकतोय. हे साहित्य आपण आता त्याला फोडणी देणार आहे. हे सर्व साहित्यांचं आपण मसाला ह्याला लावून पण आपण फोडणी देऊ शकतो. म्हणजे फणसाच्या गऱ्या आहेत त्याला मसाला लावून ते हे करून पण करू शकतो आपण. पण आपण डायरेक्ट आता गॅसवरती डायरेक्ट करणार आहे तेलामध्ये पण आपण ह्या पद्धतीने आपण करू शकतो. आता सध्या तेल टाकलेलं आहे. याच्यात आपण तेल टाकलेलं आहे. तर पण अंदाजे किती तेल घेतलं आपण? एक मोठा चमचा. त्याच्यात आपण सर्वप्रथम काय टाकलं? मोहरी. पहिलं मोहरी टाकली आपण. मोहरीला थोडंसं येऊन द्यायचं. लसूणला चेपून लसूण टाकले त्यामध्ये. त्यामुळे सर्वप्रथम आपण मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर लसूण टाकली आहे. त्याच्यानंतर आता कढीपत्ता टाकतोय. टाकून थोडंसं त्याला आपण परतून घेणार आहे. परतून घेतलेला आहे. आपण त्यात कांदा टाकलेला आहे. गॅस आपण थोडंसं फास्ट ठेवलेला आहे. व्यवस्थितपणे 2 ते 3 मिनटं जरा परतून घ्यावं. त्यामुळे मसाला टाकलेला आहे. जो आपण मसाल्याचा घेतला जो मसाला आहे तो आपण परतून घेतोय. सर्व गरे त्यांना टाकायचे.
आपण सर्व आता सर्व एकत्र करत आहोत. हो ते सांगतो नंतर. आपण शेवटी मीठ घेतो आहे. मीठ टाकलं. किती पाणी टाकतो आपण याच्यामध्ये का? एक ग्लास, एक मोठा ग्लास, एक ग्लास पण नको. याच्यामध्ये आम्ही अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. म्हणजे मोठा अर्धा ग्लास हिशोबाने. ते झाल्यानंतर गॅस फास्ट आहे त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. त्यानंतर गॅस स्लो करायचा. स्लो करायचा फास्ट करायचा, मीडियमवर ठेवायचा. आता किती मिनिटांनी हे करावं आता? 10 मिनिटं आपण असं ठेवायचं आहे. चला 10 मिनिटांनी आपण याचा बघू. आपण एकदा आतून चेक करू. वरती पाणी तर आहेच त्यावरती. आहे ना पाण्यात? पाणी थोडंसं हे झालेलं नाही. आपण अजून 4-5 मिनटं घेऊ पाहिजे. जेमतेम 15 मिनटं झालेली आहेत. पण मग अशी पटकन बघितलं होतं. झाली ना तयार. बघा त्याला हे करून काढून बघताय का तुम्ही? झाली ना तयार. माझ्या तयार झालेले आहे. आता गॅस घालवायचा का असाच ठेवून द्यायचा? नंतर गॅस बंद.